अनेक वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन पार पडलंय। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते समारंभपूर्वक सर्किट बेंचचं उद्घाटन संपन्न झालं। त्याशिवाय सर्किट बेंचच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचं लोकार्पणही सरन्यायाधीशांच्या हस्ते झालंय। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना होणार आहे। यापूर्वी या जिल्ह्यातील नागरिकांना आपली प्रकरणं मुंबईमध्ये नेऊन लढावी लागत होती। आता हे खटले कोल्हापुरातच चालणार असल्याने सर्वांसाठी मोठी सोय होणार आहे। दरम्यान या कार्यक्रमासाठी आलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांचा दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा देऊन सत्कार करण्यात आला। या लढ्यात दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या योगदानाचा खास उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी भाषणात केला। इथे कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पुढारीच्या कार्यक्रमाला आले होते, बाळासाहेब जाधव त्या ठिकाणी होते आणि बाळासाहेबांनी मोदीजींसमोरच मागणी केली की आम्हाला सर्किट बेंच हवा। आणि त्यानंतर आम्ही एकत्रित असताना ते असं म्हणाले की सगळ्या कोल्हापूरकरांची मागणी आहे। मोदीजी म्हणाले हे तर इथल्या हायकोर्टाला आणि इथल्या सरकारला ठरवायचं आहे, सरकारने त्या संदर्भात निर्णय घ्यावा। पण मला आनंद आहे की त्यानंतर आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला, कॅबिनेटची मान्यता घेतली आणि हा विषय मान्य करून आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे पाठवला।